सर्वांना सर्वप्रथम दंडवत प्रणाम. मी धनश्री. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आसमानी संकटे झेलीत मातीतून सोनं उगवून विश्वाचे पोट भरणाऱ्या माझ्या सर्व शेतकरी बांधवांना बैलपोळ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. भारतीय संस्कृतीत सण उत्सवाचे खूप महत्त्व आहे आणि महाराष्ट्रात साजरा होणारा बैलपोळा हा एक विशेष सण आहे. हा सण शेतकऱ्याच्या जीवनात बैलांचे महत्त्व अधोरेखित करतो. बैलपोळा हा सण विशेषतः महाराष्ट्रात, मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये आणि इतर राज्यामध्ये साजरा केला जातो. यामध्ये शेतकरी आपल्या बैलाची पूजा करून त्यांचा मान राखतात आणि त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात. बैलपोळा सणाची पारंपरिक मुळे प्राचीन काळातल्या कृषी संस्कृतीत रुजलेल्या आहेत. शेतकरी आणि बैल यांचे नाते अटूट असते. पूर्वीच्या काळात यांत्रिकीकरण नसल्यामुळे शेतीची सर्व कामे बैलाच्या मदतीनेच केली जात होती. त्यामुळे बैल हे शेतकऱ्यांचे खरे मित्र आणि सहकारी होतेच. या नात्याचा सन्मान करण्यासाठी बैलपोळा सण साजरा केला जातो. या सणाच्या परंपरेचा उद्देश बैलाबद्दल आदर व्यक्त करणे हा आहे. सणाचे महत्त्व आणि शेतकऱ्यासाठीचा विशेष दिवस. बैलपोळा सण शेतकऱ्यासाठी एक आनंदाचा दिवस असतो. वर्षभर शेतकरी आपल्या शेतामध्ये बैलाच्या मदतीने मेहनत घेत असतो. या सणाच्या दिवशी शेतकरी आपल्या बैलांना विशेष सजवून त्याची पूजा करतो. बैलांना सुंदर रंगीत कपडे, फुलांची माळ घालून सजवले जातं. त्यांच्या शिंगावर तेल लावून त्यांना सजवले जाते. बैलांच्या गळ्यात घंटा बांधली जाते आणि त्यांना छान प्रकारे खायला दिलं जातं. बैलपोळा सणाच्या दिवशी शेतकरी आपल्या बैलाची पूजा करतात. सकाळी लवकर उठून बैलांची अंघोळ घालतात. नंतर त्यांना चांगले खाण्याचे पदार्थ दिले जातात. बैलांना चंदन आणि कुंकवाने टिळक केले जाते आणि त्यांच्या शिंगांना तेल लावले जाते. पूजेच्या विधीमध्ये बैलांच्या पायावर पाणी ओतून त्यांची पूजा केली जाते. त्यानंतर शेतकरी आपल्या बैलांना आरती करतात आणि त्यांच्या डोक्यावरून नारळ फोडतात. या सर्व विधीमध्ये शेतकरी आपल्या बैलाबद्दल आदर व्यक्त करतो. बैलपोळा हा सण महाराष्ट्रातील ग्रामीण भागात खूप लोकप्रिय आहे. या सणाच्या दिवशी गावात विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात. या दिवशी गावात बैलांची शोभायात्रा काढली जाते. या शोभायात्रेत विविध रंगीत सजावट केलेले बैल दिसतात. तसेच या सणाच्या निमित्ताने गावात विविध सांस्कृतिक कार्यक्रम, नृत्य, गाणी आणि खेळ आयोजित केले जातात. बैलाच्या शर्यतीही आयोजित केल्या जातात, ज्यात शेतकरी मोठ्या उत्सवाने भाग घेतो. हा सण सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातूनही मोठा महत्त्व आहे. या सणाच्या माध्यमातून शेतकरी आपल्या समाजाशी आणि संस्कृतीशी जोडले जातात. बैलपोळा हा सण शेतकऱ्याच्या कष्टाचे, त्यागाचे आणि बैलाबद्दलच्या प्रेमाचे प्रतीक आहे. या सणाच्या माध्यमातून शेतकरी आणि त्यांच्या परिवारातील सदस्य एकत्र येतात, एकमेकांना शुभेच्छा देतात आणि आनंद साजरा करतात. यामुळे समाजातील एकता आणि बंधुभाव वाढतो. आधुनिक काळात यांत्रिकीकरणामुळे बैलाची गरज फार कमी होत चालली आहे. ट्रॅक्टर, हार्वेस्टर आणि इतर यंत्रामुळे शेतीच्या कामामध्ये मोठे बदल झाले आहेत. परंतु तरीही बैलपोळा सणाचे महत्त्व कमी झालेले नाही. शेतकरी अजूनही आपल्या पारंपरिक सणामध्ये उत्सवाने भाग घेतो. या सणाच्या माध्यमातून शेतकरी आपल्या संस्कृतीशी जोडले जातात. शहरीकरणामुळे अनेक शेतकरी आपल्या गावापासून दूर गेले आहेत, परंतु त्यांनी या सणाचे महत्त्व आणि परंपरा विसरल्या नाहीत.
शहरामध्ये राहणारे शेतकरी आपल्या गावी या सणाच्या निमित्ताने परत जातात आणि आपल्या बैलांना आदर देण्यासाठी हा सण मोठ्या आनंदामध्ये साजरा करतात. आधुनिक काळामध्ये बैलपोळा सणाच्या आयोजनात काही आव्हाने निर्माण झाली आहेत. यांत्रिकीकरणामुळे बैलाची संख्या फार कमी होत आहे. तसेच शहरीकरणामुळे सण साजरा करण्याचे पारंपरिक पद्धती कमी होत आहे. शेतकऱ्यांनी या आव्हानावर मात करण्यासाठी आपल्या संस्कृतीचे जतन करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. नवीन पिढीनेही बैलपोळा सणाचे महत्त्व ओळखले पाहिजे आणि या सणाच्या माध्यमातून त्यांनी आपल्या पूर्वजांच्या संस्कृतीची ओळख ठेवली पाहिजे आणि त्यांचा आदर केले पाहिजे. नव्या तंत्रज्ञानाच्या काळातही पारंपरिक सणाचे महत्त्व कमी होत नाही आणि त्यामुळे सणाच्या माध्यमातून सांस्कृतिक मूल्य जतन करणे फार आवश्यक आहे. त्याचप्रमाणे बैलपोळा हा सण शेतकरी म्हणजेच सर्जा राजासाठी खूप महत्त्वाचा आहे. बैलपोळ्याच्या दिवशी भल्या पहाटे घरातील बैलांना नदीवर नेऊन अंघोळ घालून सजवले जाते. बैलांना सुंदर शाल आणि रंगीत साहित्याने सजवले जाते. यामध्ये इतरांपेक्षा आपल्या घरातील बैल जास्त सुंदर दिसावेत असा प्रयत्न केला जातो. अंगावर रंगीत टिपके आणि शिंगांना बाशिंग बांधलेले बैल या दिवशी खूप छान दिसतात. हा दिवस बैलांच्या विश्रांतीचा असल्याने या दिवशी कोणतेही काम बैलाकडून करून घेतले जात नाही. घरात पुरणपोळी, करंजी, शंकरपाळी असे गोड पदार्थ बनवले जातात. बैलांची घरात पारंपरिक पद्धतीने पूजा आरती करून त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य दिला जातो. पुरणपोळीसोबत बैलांना पौष्टिक आहार असलेले पदार्थ देखील दिले जातात. या दिवशी गावाच्या सीमेवर आणि घरोघरी आंब्याच्या पानाचे तोरण बांधले जाते. गावाच्या सीमेवर गावातील सर्व बैलजोड्या, वाजंत्री, सनई, ढोलताशासह भव्य मिरवणूक काढली जाते. या मिरवणुकीत पोळ्यांची खास गीते सादर केली जातात. या गावातील मानवाईक म्हणजेच ज्याला मान आहे अशी व्यक्ती गावाच्या सीमेवरील तोरण तोडतो आणि पोळा फुटतो असं म्हटलं जातं. ज्या शेतकऱ्यांचा बैल पोळा फोडेल म्हणजेच शर्यत जिंकेल त्या बैलाच्या अंगावर ग्रामपंचायततर्फे मानाची झूल टाकली जाते आणि त्यांच्या मालकाच्या म्हणजेच शेतकऱ्याच्या डोक्यावर फेटा बांधला जातो. त्यानंतर गावातील मंदिराजवळ बैलांची सामूहिक पूजा आणि मिरवणूक केली जाते. बैल नेणाऱ्या व्यक्तीला बोजारा म्हणजेच पैसे देण्यात येतात. भारत हा शेतीप्रधान देश आहे. बैल हे शेतकऱ्याप्रमाणेच आयुष्यभर शेतात राबतात. वर्षभर काबाड कष्ट करणाऱ्या या मुक्या जनावराप्रती उत्तरायू होण्याचा दिवस म्हणूनच बैलपोळ्याकडे पाहिले जाते. यासाठीच बैलपोळा सण इतर सण समारंभ याप्रमाणेच जोशात साजरा करण्याची पद्धत अजूनही सुरूच आहे. बैलाप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा एक मराठी सण असून हा विशेषतः विदर्भात भव्य पातळीवर साजरा केला जातो. त्याचप्रमाणे ज्यांच्याकडे शेती नाही ते मातीच्या बैलाची पूजा करतात. नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी या सणाबरोबरच सरत्या श्रावणात पिठोरी अमावास्येला संपूर्ण महाराष्ट्र साजरा केला जातो. असा सर्जा राजाचा सण म्हणजेच पोळा हा असतो. पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांना आमंत्रण देण्यात येते. पोळ्याला त्यांना नदीवर नेऊन त्यांना आंघोळ घालतात. नंतर चरायला देऊन घरी आणतात. या दिवशी बैलाच्या खांद्याला हळद व तुपाने शेकतात. याला खांद शेकणे अथवा खांड शेकणे म्हणतात.
यांच्या पाठीवर नक्षीकाम केलेली झूल, सर्व अंगावर गेरूचे टिपके, शिंगांना बेगळ, डोक्याला बाशिंग, गळ्यात कवड्या व घुंगराच्या माळा, नवी वेसन, नवा कासरा, पायात चांदीचे व करदोळ्याचे तोळे घालतात. याला खायला गोड पुरणपोळी व अन्य नैवेद्य देतात. बैलांची निगा राखणाऱ्या बैलगडी गड्याला नवीन कपडे देण्यात येते. या सणासाठी शेतकऱ्यामध्ये खूप मोठा उत्साह असतो. आपला बैल उठून दिसावा यासाठी शेतकरी आपल्या ऐपतीप्रमाणे त्याचा साज शृंगार खरेदी करतात, बैल सजवितात व पोळ्याच्या मिरवणुकीत भाग घेतात. अशा प्रकारे हा सण शहरामध्ये, ग्रामीण भागामध्ये मोठ्या उत्सवाने, आनंदाने साजरा केला जातो. व्हिडिओ जरासुद्धा आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत दंडवत.